जहाँ हमारा कभी समा जाए उसे समंदर में होते हुए जीवन की स्वर्ण भूमि में बिंब भाव करे जो हर जन्म जीव जाए उसे सिकंदर कहते हैं। माननीय आणि असंच एक सिकंदर व्यक्तिमत्वाचं लक्षात ठेवले होते माननीय अच्युत गोडबोले सर। सर्व मान्यवरांना सुगंध विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करावं।
यांच्या उपस्थितीत किंवा त्यांचं ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथं उत्सुक आहोत. प्रथमतः या संस्थेच्या वतीनं लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि विकास शहराच्या वतीनं मी सरांचं सदस्य धन्यवाद मानतो की आता पूजाला सांगितलं त्या पद्धतीनं सरांनी इथं येण्याचंच कबूल केलं. सर आल्यानंतर माझी पहिली हेच काशी होती तुम्हाला बघितल्यानंतर की हेच काशी करू, कारण की मी स्वागताला पूजाला सांगितलं यायला पाहिजे मी प्रेरित केलो. त्या गाडीतून सगळे उतरल्यानंतर आतापर्यंतचे सगळे जे गेस्ट आपल्या कॉलेजवरती शिंदे सर आले त्यांचा एकंदरीत सगळं बघितल्यानंतर मी म्हणत असं की अचूक कोण सर म्हणजे हेच का अचूकून दुसरं कोण आलंय अशी परिस्थिती सरांच्याकडे बघितल्यानंतर वाटली. परंतु सरांच्या बोलल्यानंतर सरांच्या सहवासात जे 15-20 मिनिटं मी घालवली त्यानंतर खरंच असं लक्षात आलं की माणूस मोठा हा त्याच्या दिखाव्यावरती नसतो, त्याच्या विचारावरती मोठा असतो. सरांचे विचार ऐकल्यानंतर सरांशी बोलल्यानंतर खरं सर आम्ही अभिमानी आहोत आणि आम्हाला आज आमच्या कॉलेजच्या आणि आमच्या शहराच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा दिवस आहे की तुम्ही इथं आला. त्याबद्दल खरं पुन्हा एकदा आमच्या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या शहराच्या वतीनं तुमचं धन्यवाद मानतो. तर आपल्याला मगाशी बोलताना मी सांगितलं माझ्या वडिलांच्या विषयी सांगितलं, माझ्या आजोबांच्या विषयी काय गोष्टी सांगितल्या, त्या परिसराविषयी काय गोष्टी सांगितल्या. या कॉलेजविषयी मात्र सर फार काही मला सांगण्याचा वेळ तेवढा मिळाला नाही. 2 मिनिटांमध्ये तुम्ही भाषण सांगेन आणि मी तुम्हाला म्हटलं सर की आम्ही राजकारणात काम करतो त्यामुळे व्यासपीठ मिळालं की आमचं चालूच होतं. त्यामुळं जास्त वेळ ह्यांना सगळ्यांना सवयच आहे आणि कसं झालं तर बऱ्यापैकी स्टाफ आम्ही सगळे जवळची मंडळी आहे तेव्हा मनात असं नाही तरी दादाचं त्यांना ऐकावंच लागतं. तरी पण सगळ्यांचा विचार करू की एवढंच सर सांगेन की हे कॉलेज सुरू करत असतानाची आमची भावना होती त्या परिसरामध्ये चांगले असे इन्स्टिट्यूट असावं की जिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. कारण माझ्या वडिलांची अशी आग्रहाची विनंती असते की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कॉन्शियस तुम्ही राहा. जास्तीत जास्त चांगली क्वालिटीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्ही या परिसरात दिलं तरच तर आपण या समाजाचं जे ऋण आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण फेडू शकतो. त्यामुळे संस्था स्थापन करण्याचा उद्देशच तो आहे. त्याच्यातून हे इंजिनिअरिंग कॉलेज इथं स्थापन झाले. मी पूजा पाटील यांचे सर्व सहकारी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वाला की आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आणि त्या शहरामध्ये आणण्यामध्ये जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वजण आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण विस्तृत संख्येने उपस्थित राहिला त्यांनी भाऊक आहे सर आहे त्या सगळ्यांचं धन्यवाद मानून माझं आपल्याला गणपती तिथं सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विकास या संस्थेच्या वतीने या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आपण इंग्लिश साजरा करतोय आणि त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेले त्यांचे या ठिकाणी विचार ऐकण्यासाठी तुमच्यासह मी या ठिकाणी आतुर आहे. याच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय गुरुवरी सर, संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभव पाटील, प्रशासनाधिकारी माननीय विकी पाटील साहेब, डायरेक्टर माननीय पूजा पाटील, त्यानिमित्तानं उपस्थित असलेले जे पवार साहेब, इतर महाविद्यालयाचे प्रकाशित प्राचार्य, इतर सर्व संस्थांचे प्रमुख आणि आपण सर्व राष्ट्रीय कर्मचारी विद्यार्थी बंधू भगिनी होता. प्रायव्हेटबद्दल या ठिकाणी बराचसा परिचय देण्यात आलेला ठीक आहे. या ठिकाणी वेगळा परिचय देणं माझ्या दृष्टीने इष्ट समजलं, परंतु सर पहिल्यांदा विटेमध्ये आलेले आहे आणि विटेच्या सीमेवरती या ठिकाणी येऊन थांबलेले तर विटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाही आहे. सर त्यांना विचारला सर आपण विकायला कधी आला कोणताशी म्हणतो मी विकायला पहिल्यांदा आणि मग एवढी मोठी माणसं आतापर्यंत विट्यासारख्या शहरामध्ये आतापर्यंत आली नाही, यायचा योगही आला नाही. म्हणून माझ्या दृष्टीने त्यात आम्ही सर्व समाजामध्ये या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्व काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने आज आम्हाला करून बघायचा दिवस आहे. सर्व आपल्या सगळ्या माणसांनी आज आमच्या केंद्राला पार लावलं त्या विद्यार्थ्यांबद्दल सांगताना एका गोष्ट तुम्हाला उदाहरण म्हणजे
14 यशवंतराव चव्हाण साहेबांचं ही साहेब जन्मभूमी, त्यांचं लहानपणापासूनचं शिक्षण विटामध्ये झालं, जन्म विटामध्ये झाला. त्यांची मुली विटा कोर्टामध्ये गेली करून काम करत होते आणि त्यांच्याच नावाला आता बळवंत महाविद्यालयाचे या ठिकाणी सुरू आहे. बळवंतराव चव्हाण त्यांच्याच नावाने महाविद्यालय या ठिकाणी सुरू आहे. प्रसिद्ध लेखक सेवा वाट्याचं सुद्धा विकास गाव, त्यांचे वडील या ठिकाणी होते. आंध्र प्रदेशचे बिहारचे माजी राज्यपाल आर डी भंडारे त्यांचेही जन्म ठिकाण विकास आणि ही घरोनाकाची नगरी आणि या नगरीच्या अनेक वैशिष्ट्यामध्ये या निमित्तानं इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण सुंदर वातावरण निर्माण करण्याचा अल्पसा प्रयत्न या निमित्तानं आपण केला आणि त्याला काही प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं आणि मग अनेक उपक्रम आपण नेहमीच या ठिकाणी राबवतो. परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून या आपल्या परिसरामध्ये आपल्यासारख्या माणसांनी मिळून या निमित्तानं ज्ञानाचं या ठिकाणी आम्हाला प्रबोधन करावं अशा प्रकारचा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. वेगवेगळ्या सांगितलं अनेक या ठिकाणी त्यांनी आपले विचार त्या ठिकाणी समोर मांडले. परंतु अशा अनेक पाहुण्यांच्या पेक्षा वेगळं व्यक्ती हे या निमित्तानं लोकांच्या समोर या निमित्तानं आणावं आणि त्यांचे विचार या मुलांना आमच्या समोर असणाऱ्या संकुलांच्या समोर संशय बंधूंनी सांगायला मिळावं अशा प्रकारची दुर्लभ संधी या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला लाभली. ते आम्हाला खरोखर या निमित्तानं करत आहे. गेल्या 5-6 दिवसापासून गिरंत आलेकर आणि आम्ही आपल्याबद्दल अनेक वेळा या ठिकाणी चर्चा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या निमित्तानं आपल्या परस्पर आम्ही आमच्या पद्धतीने शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न. अर्थात आम्ही राजकीय व्यक्तिमत्वाचा आमच्या मर्यादा असतात. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मला समाजाचा या निमित्तानं आपण दूषित झालेला आहे तर जग आहे पण या ठिकाणी सांगायचं काम नाही. परंतु आपल्यासारख्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना आम्हाला सुद्धा आश्चर्याचं या ठिकाणी काही इतका बसला की एखादा मनुष्य सामान्य कुटुंबातून आलेला इतक्या क्षेत्रामध्ये अधिकारवाणीनं थोडा कामच करू शकतो हे तुला असेल इतकं साहेब आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी सहज ही वाटचाल आपल्या मुलांनी या ठिकाणी आपल्याला करून दिलेली आहे. कोणतं क्षेत्र ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे त्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण अधिकारवाणी या ठिकाणी प्राप्त करून दिली घेतली ही गोष्ट आपला शब्द काही क्षेत्रामध्ये कमाल होणार आहे आणि तितकंसं सोपं नाही. ते तितकं सोपं असू शकत नाही. ते आमच्या सगळ्या लोकांना जाणीव आहे म्हणून इतक्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या निमित्तानं आम्ही अभ्यासत असताना आम्ही एवढंच या निमित्तानं सांगायचं एखाद्या क्षेत्राला लागून एखादं उपक्षेत्र ठीक आहे आणि उपक्षेत्राला लागून वरवर तोडवत असणारं एखादं क्षेत्र ठीक आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये सर्व मास्टर माझ्यासारखा सुद्धा आशीर्वाद या निमित्तानं एका क्षेत्रामध्ये आपण इंजिनिअरिंग करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि कॉम्प्युटरच्या आणि संगणकाच्या क्षेत्रामध्ये मास्टरी करतात. हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला साहित्यामध्ये सुद्धा आपण डॉक्युमेंटरी निर्माण करतो. दुसरं साहित्य नाही म्हणजे साहित्यिकांना सुद्धा इतकं चांगलं साहित्य निर्माण करण्याचं आश्चर्य वाटावं इतकं दर्जेदार साहित्य समाजशास्त्र असेल व्यवस्थापन असेल मिळवणं असेल कंपन्या असतील काय साहित्य काय तुमच्या अतिशय आनंद वाटला. आज आपल्यासारखं अष्टपैलू भाऊ आहे आणि सर्व घरांगत असणारं सर्व क्षेत्रामध्ये बोलू शकणार आज एक व्यक्ती म्हणून या निमित्तानं माझ्या विद्यार्थ्यांसमोर आम्हाला या ठिकाणी या प्रसंगाच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करण्याचा योग आला हेच कोण आमच्यासाठी सर्व भाग्याचं वाटतं. त्या बाबतीत स्वागत आणि पुढच्या
कार्यक्रमाचं त्यानिमित्तानं संपूर्ण विनंती आनंद करतो. आपल्याला सदिच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय भाऊ आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम इंजिनियर्सच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला इथे समोर